नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. सेक्स एक्स सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या एका लाईव्ह भागामध्ये, नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सेक्स हा तुमच्या आमच्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नैसर्गिकही तितकाच येतो, परंतु केवळ शारीरिक आनंदापुरता सेक्स हा मर्यादित नाही आहे. तर सेक्स म्हणजे एकमेकांमध्ये असलेली निरोगी बांधिलकीच म्हणा ना, मग निसर्ग नियमानुसारच ही असते. आणि लैंगिक संबंधाचे शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक या सगळ्या दृष्टीने, या सगळ्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असे फायदे आहेत. आणि ते काय आहेत ते समजून घेण्यासाठी आमचा हा मंच आहे. मंडळी, या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान, मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा आणखी एका महत्त्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर वयाची 50शी गाठल्यानंतर कसं असावं आपलं सेक्स लाईफ हे जाणून आपण घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टरांचं स्वागत करूया. ते आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. डॉक्टर, वेलकम. नमस्कार मंडळी, आपला हा जो शो आहे आणि हा मंच आहे, हा अनेकांचं प्रेरणास्थान आहे. आणि या मंचामुळेच अनेकांना ही हिंमत मिळालेली आहे, हा विश्वास मिळालेला आहे की त्यांच्या लैंगिक समस्यांबद्दल ते मोकळेपणाने, निसंकोचपणाने बोलू शकतील. आणि असाच विश्वास, हाच आत्मविश्वास, हीच हिंमत आपला हा शो पाहून एका 50 वर्षीय महिलेला मिळाली. 50 वर्षीय ही महिला सरांच्या नेरूळच्या सेंटरवर आली होती. आणि या महिलेचं लग्न अत्यंत कमी वयाचं असताना झालं होतं. आणि त्यामुळे मुलंसुद्धा तिला लवकर झाली होती. 2-3 मुलं होती तिला आणि नातवंडसुद्धा लवकर झाली होती त्यामुळेच. आणि नंतर काही कारणामुळे मात्र या महिलेचे पती तिच्यापासून विभक्त झाले, वेगळे राहू लागले. त्यामुळे ती एकटी पडली. आता हा एकटेपणा दूर करायचा होता तिला, कुणाची तरी सोबत साथ हवी होती. आणि म्हणूनच या महिलेला दुसरं लग्न करायचं होतं. पण जेव्हा तिने तिच्यासाठी साथीदार शोधला आणि दोघांचीही मनं जुळली, तेव्हा या साथीदाराचं हे म्हणणं पडलं की तिचा मायंगात ढिलेपणा आहे. आणि त्यामुळे हीच समस्या आपली सोडवण्यासाठी ही महिला डॉक्टरांकडे आली होती. सरांनी तिला सगळी माहिती तिच्याकडनं जाणून घेतली, तिची केस हिस्ट्री सगळी जाणून घेतली, तिचं समुपदेशन केलं, काउन्सिलिंग केलं. नक्की मायंगात हा ढिलेपणा कशामुळे येतो याबद्दल तिला समजून सांगितलं, तिला योग्य ते उपचार दिले. शॉर्ट थेरपी, वजायनोप्लास्टी या सगळ्याविषयी सांगितलं. आणि डॉक्टरांच्या शास्त्रोक्त उपचारांनंतर आता ही महिला सुखी आहे, समाधानी आहे. डॉक्टर, काय सांगाल? म्हणजे तुम्हाला सांगेन मी, फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन असतं का, हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा अशा स्टोरी आपण ऐकतो तेव्हा खरंच त्याची परिचिती येते ना. सांगूया आपण. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व साम टीव्हीच्या लाईव्ह या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या भागामध्ये मनापासून स्वागत. आणि ज्या पद्धतीने तुम्ही यामध्ये सहभाग घेता, उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देता आणि आमच्या ह्या कार्यक्रमाची खरी शोभा म्हणजे तुम्ही त्याला दिलेला प्रतिसाद, तुम्हाला विचारलेले प्रश्न. आणि आज ही रियालिटी तुम्हाला पाहता येईल. बघा, खूप जणांची ज्यांची 50शी आज आलेली आहे ना, फार कमी वयात लग्न होऊन बऱ्याचदा मला हिस्ट्री विचारताना नवल वाटलं की 22 वर्षाच्या 3 मुलं आणि त्याची नातवंड, म्हणजे त्या जी आली होती आपल्याकडं दाखवायला महिला, तर तिची ही स्टोरी होती. आता पुढे गोष्ट अशी होती की आता या ठिकाणी ठीक आहे, ही फॅमिली कंप्लीट झाली 22-25 मध्येच. काही कारणामुळं पती दुरावले. हे बघा, नैसर्गिक गोष्ट आहे. आपल्या कल्चरल मर्यादेत राहून गोष्टी करायला नक्कीच हरकत नाही, पण त्या मर्यादेत देखील आपण पुढं जाताना एक लव आहे, एक अफेक्शन आहे, एक प्रेम आहे, पण त्याच्या पलीकडे देखील एक शारीरिक, एक मानसिक अशा प्रकारचं जे समाधान मिळण्यासाठी ज्या प्रकारची शॉर्ट थेरपी, जो ढिलेपणा आहे, सेलपणा आहे, स्त्रियांमध्ये कॉमन आहे, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी
आणि अशा केसमध्ये अर्ध्यातनं तुझं फिटनेस नाही पण पार्टनर निघून जाणं आणि दुसऱ्यांनी मात्र समजावून घेऊन त्याची काळजी घेतल्यानंतर तिलाही काळजी वाटली की माझ्या पार्टनरला काहीतरी आनंद मिळाला पाहिजे. नक्कीच या भगिनीचं कौतुक, अभिनंदन. आणि ज्यांना कोणाला असा त्रास असेल, कुठल्याही प्रकारचं सेक्शुअल डिस्फंक्शन असेल, आपल्या या खुल्या मंचामध्ये सहभाग घ्यायला हरकत नाही. नक्कीच डॉक्टरांच्या या बोलण्यातनं खरं तर आम्ही सुद्धा तुम्हाला हे आवाहन करतोय की तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री असा, लैंगिक समस्या कोणालाही असू शकतात, मात्र त्याबद्दल व्यक्त होणं, त्या मान्य करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांकडे जाणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावर वेळीच उपचार, औषधोपचार करून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे तुमचं पुढचं भविष्य हे सुखकर होऊ शकतं. त्यामुळे नक्कीच व्यक्त व्हा. डॉक्टर विजय दहिफळे यांना सुद्धा तुम्ही भेटू शकता आणि त्यासाठी त्यांचे वेगवेगळी महाराष्ट्रभरातली क्लिनिक आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. मग संभाजीनगरमधलं क्लिनिक आहे, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबईमध्ये खारघर इथे सुद्धा असतात. तसंच नेरूळ इथं सुद्धा डॉक्टर असतात उपलब्ध, तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. अनेक पेशंट्स सरांचे या सगळ्या सेंटर्सवर त्यांच्या सोयीप्रमाणे येतात आणि सरांकडनं त्यांच्या लैंगिक समस्यांपासून मुक्तता मिळवून घेतात, उपचार घेतात. तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. आणि आत्ता जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आमच्या या कार्यक्रमात थेट सहभागी व्हा आणि डॉक्टरांना थेट प्रश्न विचारा. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022 410 10 610. पुन्हा एकदा लिहून घ्या स्टुडिओ क्रमांक. आमचा स्टुडिओ क्रमांक सांगते 022 410 10 610. चला तर मग आता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. डॉक्टर उत्तरं द्यायला तयार आहेतच. डॉक्टर काशीनाथ यांचा फोन आलेला आहे परभणीवरनं. पहिलाच फोन, त्यांचा कॉल घेऊया. काशीनाथजी, स्वागत आहे तुमचं, विचारा प्रश्न. अच्छा, संपर्क तुटलेला आहे. आपण पुढच्या फोनची वाट बघूया. पण या केसमध्ये ओशॉट थेरपी जी आपण त्यांना दिली त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगूया. करेक्ट मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपला पार्टनर फिट राहणं ही तुमची स्वतःची जबाबदारी असते आणि ही जबाबदारी तुम्ही स्वतःहून तज्ज्ञांना जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत ती नीट होत नाही आणि मग त्याचा त्रास तुम्हाला भोगावा लागतो. हे बघा, विचार करा, साधी गोष्ट तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला जर आनंद मिळायचा असेल तर एकट्याला मिळेल का? नाही मिळणार. बट तुम्हाला असा कन्सेप्ट आहे की जे सेक्शुअल डिस्फंक्शन आहे ते पुरुषाला होतं, पण तसं नाही. स्त्रीला देखील असतं. ट्रीटमेंट असते, ओशॉट थेरपी असते. आपल्या या चर्चेमध्ये आपण विस्तृतपणे डिस्कस करणार आहोत. नक्कीच. काशीनाथजी पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. डॉक्टर काशीनाथजी, विचारा. काशीनाथजी, तुम्हाला आवाज ऐकू येत आहे? प्रश्न विचारा. पुन्हा एकदा त्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. आपण थेरपी बघा, बऱ्याच जणांना काय वाटतं की स्त्रियांना काही ट्रीटमेंटची गरजच नसणार आहे, त्यांना काय गरज आहे, पण असं नसतं. हे बघा, प्रत्येकाला सॅटिस्फॅक्शन आवश्यक आहे. ओशॉट थेरपी काय असतं तुम्हाला थोडक्यात सांगतो. ओशॉट थेरपी म्हणजे स्वतःचंच ब्लड विड्रॉ करून आपण एक 60 ते 70 ml ब्लड आपण सेंट्रीफ्यूज करून त्यामध्ये प्लेटलेट ॲक्टिवेट केल्या जातात आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर मग इच्छित रिझल्ट जो सेलपणा आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो आणि त्याने देखील नाही झाला तर मग वजानोप्लास्टी काय, वजान टायटनिंग काय, हे आपण या पूर्ण मालिकेमध्ये पाहणार आहोत. नक्कीच. पुढचा फोन येतो. एक महिला प्रेक्षक आहे डॉक्टर आपल्यासोबत. अदिती बोलतात कोल्हापूरवरनं. अदितीची विचारा. तर तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप उपयुक्त अशा विषयावर तुमचं शो होत असतो आणि मी बघत असते बरेचदा. परंतु प्रश्न विचारायचा योग आज आला. धातूचा उपयोग पार्लर आणि स्पा सेंटर मध्ये होतो का आणि कसा ते सांगा. म्हणजे एक सिमेंट किंवा धातू जे असतो त्याचं महत्त्वच सगळ्यांना माहीत नाही आणि या भगिनींनी तो विचारला त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक आणि अभिनंदन. सांगूया आपण. मित्रांनो, आपल्याला शरीराची, आपल्या स्वतःच्या, म्हणजे आपल्याला काही एवढं तरी नॉलेज असायला पाहिजे हो की तुम्हाला डॉक्टर बनण्याची गरज नाही, पण बेसिक गोष्टी समजा सिमेंट म्हणजे काय, धातू म्हणजे काय. पण तुम्ही विचाराल मग हा पुरुषांचाच प्रश्न आहे का, स्त्रियांचाच आहे का? असं स्त्रियांचा पुरुषांचा असेल लैंगिकतेमध्ये हा तुझा हा माझा हा प्रश्न नसतो, हा दोघांचा असतो. तर बऱ्याचदा काय असतं की त्या सिमेंटचं महत्त्व काय, तर सिमेंटमध्ये 200 प्रकारचे जास्त प्रोटीन्स असतात आणि या प्रोटीन्सवर स्पर्मिडिन नावाचा एक घटक असतो, जे स्पर्मिन नावाचा घटक असतो, जो आपल्या स्किनला, आपल्या स्किनचं टायटनिंग, स्किनचा रिंकल आणि बॉडीच्या शेपिंगमध्ये देखील कामाला येतो. म्हणूनच तुम्ही जो प्रश्न विचारला तो असा आहे. पण महत्त्वाचा आहे, या सिमेंटच्या कंटेंटवर, स्पर्मिडिनवर
प्रोसेसिंग केलं जातं आणि प्रोसेसिंग करून त्यातनं जे ब्युटी प्रॉडक्ट येतात ते प्रॉडक्ट स्पामध्ये किंवा मसाजसाठी वापरले जातात, जेणेकरून तुम्हाला अँटी एजिंग का अँटी रिंकलचा आणि सुंदर दिसण्याचा अतिशय चांगला इफेक्ट मिळतो. केस पुढचा फोन आहे घेऊया. जामखेडवरनं दादाजी बोलतायत. दादा उपाळे विचारा प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार. दादाजी बोला. सर माझा प्रश्न असा आहे की सिमेंट किंवा धातूमुळे एसटीडी किंवा एड्स होतो का याविषयी माहिती पाहिजे होती. आपण का सेक्स एज्युकेशन बद्दल बोलतो, म्हणजे सिमेंटचा धातूचा आणि STD-STIचा संबंध आहे का सांगूया आपण. पहिल्यांदा थोडक्यात तुम्हाला सांगतो, हे शॉर्ट वर्ड जे आहेत. STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आणि STI म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स. बघा, लैंगिकता म्हणजे काय, लैंगिक सेफ्टी म्हणजे काय, सेक्स एज्युकेशन म्हणजे काय, तर हेच सेक्स एज्युकेशन असतं की तुम्हाला एकमेकाचं इन्फेक्शन एकमेकाला जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे हे माहीत असणं आवश्यक आहे. स्नेहाजीबद्दल सांगतो मी, आपण आपल्या पार्टनरला स्वतःहून जो कोणी समोर असेल, नोन अननोन, किंवा तुझे रिपोर्ट नॉर्मल आहेत का, कधी रिपोर्ट तुमचे केलेले आहेत, तुम्ही जो काही टेस्ट असेल त्याला न लाजता न बुजता ते विचार असतो का. काय होतं या ठिकाणी, सिमेंट किंवा धातू जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये अनप्रोटेक्टेड येतो, समजा तो नॉर्मल असेल, म्हणून नेहमी मी काय सांगतो, टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सल्टिंग आपला ओन आणि नॉन इन्फेक्टेड पार्टनर. हे इन्फेक्टेड सिमेंट जे आहे ते ॲब्सॉर्ब होतं अंतरंगामध्ये आणि ॲब्सॉर्ब झाल्यानंतर जे कुठलं सिक्रेशन आपल्या बॉडीत असतं, समजा समोरच्या व्यक्तीला STD असेल, समजा HIV आहे, समजा एड्स आहे, किंवा कुठल्या प्रकारचं हे सिफिलिस आहे, गोनोरिया आहे, हे अशा प्रकारचे जे वैजानल इन्फेक्शन्स आहेत ते होतात. आणि विचार करा, ह्या साध्या गोष्टीमुळे तुम्ही कितीही स्वतः क्लीन असाल आणि समोरचा नसेल आणि समोरच्याची हिस्ट्री तुम्हाला माहीत नसेल, तुम्हाला स्वतःहून परत सांगतो की एकतर समोरच्या पार्टनरनी आपली हिस्ट्री लपवणं हा देखील गुन्हा आहे आणि त्यानंतर आपल्यासोबतच्या पार्टनरला न सांगता त्यासोबत समागम करणं हा देखील एक प्रकारचा गुन्हा असतो. म्हणून एकमेकाला जोपर्यंत विश्वास येणार नाही, जोपर्यंत एकमेकाचं कन्फर्मेशन नाही, तोपर्यंत कधीही अनप्रोटेक्टेड ॲक्ट हा करायचा नसतो. आणि ह्याचं महत्त्व कशामुळे तुम्हाला सांगतो, अहो सध्या अशा अनप्रोटेक्टेड ॲक्टमुळे इतकं मोठं प्रमाण वाढलेलं आहे डिसीजचं, आणि अर्थातच या डिसीजमुळे काय होत चाललेलं आहे, समोरच्या व्यक्तीला हे आजार इतके गहन आजार आहेत ज्यामुळे की प्रकृती खालावते, इम्युनिटी कमी होते, वेगवेगळे इन्फेक्शन व्हायला लागतात. म्हणून एका वाक्यात सांगेल की धातू नॉर्मल असेल तर फार लाभदायक आहे, फायदेमंद आहे, त्याचे प्रोटीन्स आहेत, मिनरल आहेत, कामाला येतात. पण नसेल तर हे इन्फेक्शन होत असतं. म्हणून विदाऊट प्रोटेक्शन अननोन किंवा आपल्याला माहिती नसलेल्या व्यक्तीसोबत कॉन्टॅक्ट करणं हे अतिशय चुकीचं आहे. नक्कीच डॉक्टर. पुढचा फोन आहे मिनल यांचा. मिनलजी विचारा. काय सर? हा बोला. बोला. सर, धातू किंवा सिमेंटमुळे केसांचे स्वास्थ्य राखण्यासाठी काही मदत होते का, त्याबद्दल माहिती द्यावी. म्हणजे त्यांना कॉस्मेटिक युजेस बद्दल. आणि बघा, आपण टॉपिक दिल्यानंतर आपले दर्शक तो घेतात आणि त्यालाच अनुसरून प्रश्न येतात. हे खरं आपल्या मंचाचं आणि तुमचंही यश आहे. ॲप्रिशिएशन आहे. सांगूया आपण. खूप जणांना वाटतं काय ते सिमेंटचा संबंध कुठं येत असेल त्या केसांच्या ग्रोथला, डेव्हलपमेंटला. महत्त्वाची गोष्ट सांगतो, ह्याची पूर्ण तुम्ही एक ॲनालिसिस जेव्हा करता ना धातूचं सिमेंटचं, फिजिकल एक्झामिनेशन आहे, केमिकल एक्झामिनेशन आहे, मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन आहे, हे वेगवेगळ्या गोष्टी जर पाहिल्या ना, तर बॉडीतला सर्वात न्यूट्रिशियस कंटेंट असणारा, 200पेक्षा जास्त प्रोटीन्स असणारा, त्याचबरोबर वेगवेगळे मिनरल्स असणारा आणि स्पर्मिन नावाचा एक असा घटक त्यामध्ये असतो. त्या घटकामुळं तुमच्या हेअर्सला होणारा सप्लाय, तुमच्या हेअर्समध्ये वाढणारी ग्रोथ, त्याचबरोबर जे फॉलिकल असतात त्याची स्ट्रेंथ म्हणजे केस न गळणं, त्याचबरोबर हेल्दी हेअर म्हणजे काय की मुळापासून शेवटपर्यंत स्प्लिट न झालेला आणि त्यामध्ये पिगमेंट असलेला ब्लॅक कलरचा हेअर असणं, या सर्व गोष्टी यामुळे होतात. बऱ्याचदा विचार करा, तुम्ही इतके खर्च करता वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सवर, वेगवेगळ्या गोष्टींवर, पण स्वतःचं पर्सनल लाईफ हे तुम्ही विसरून जाता. आणि वरून किती जरी तुम्हाला पेंटिंग केलं ना, तुम्ही त्या ठिकाणी ती सुंदरता जी आतून असायला पाहिजे तेव्हाच ती बाहेर मिळते. म्हणून एकच सांगेन की याचा वापर डेफिनेटली होतो. हे प्रोसेस करून प्रत्येक कॉस्मेटिकमध्ये स्पर्मिन आणि स्पर्मिडिन हे घटक वापरल्याने हेअर हेल्दी राहतात. नक्कीच. पुढचा फोन नाशिकवरनं डॉक्टर गणेशजी बोलतायत. गणेशजी विचारा प्रश्न.
सर माझा प्रश्न असा आहे की प्रेग्नेन्सी असताना संबंध ठेवता येतात का आणि काय काळजी घ्यावी याविषयी माहिती पाहिजे होती. बऱ्याच दाम्पत्यांचा हा प्रश्न असतो. म्हणजे आपल्याकडे हे नॉलेजच नाही. प्रेग्नन्सी राहिली, माहेरी जायचं आणि नंतर परत कधी यायचं, डिलिव्हरी झाल्यानंतर. सांगूया आपण. हे बघा, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला फार माहीत असणं आवश्यक आहे. इव्हन बऱ्याच जणांना माझे आपल्या सुखजीवनाचं मंत्राचं पुस्तक आहे, सर्व ठिकाणी माहिती दिली आहे. प्रत्येक प्रेग्नन्सी ही वेगळी असते, परत लक्षात ठेवायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एका वाक्यात समोरच्या पार्टनरची संमती असेल, त्यांना देखील इच्छा असेल, तर आपल्याला हे काही सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन आपल्याला समागम करता येतं. फायदा काय असेल त्याचा? इव्हन प्रेग्नन्सीमध्ये ब्लड फ्लो वाढल्यामुळं, हार्मोन्स वाढल्यामुळे इच्छाशक्ती वाढलेली असते. मग अशा केसमध्ये जेव्हा ऑर्गॅझम होतं, खूप महिलांना त्याची माहिती नाही की बऱ्याचदा प्रेग्नन्सी असताना ॲक्ट केला, ऑर्गॅझम झालं तर मग अबॉर्शन होईल का? मग अशा प्रकारचा कन्सेप्ट त्यांना असतो, हा चुकीचा आहे. पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये ह्युमन कोरिनरी गोनॅडोट्रोपिन वाढल्यामुळे थोडंसं वॉमिटिंगसारखे सेन्सेशन असतात. त्या पिरियडमध्ये आपल्याला ॲक्ट करता येत नाही. पण समजा प्लासेंटल काही प्रॉब्लेम नसेल, काही बॅड ऑक्सिडेटिव्ह हिस्ट्री नसेल, तर पोटावर प्रेशर न येऊ देता तुम्ही त्या ठिकाणी ॲक्ट हा शॉर्टन करू शकता. कन्सेंट ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते आणि केअर हे जर घेतलं, नक्कीच तुम्हाला त्या ॲक्टचा फायदा नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी देखील होत असतो. नक्कीच. एक पुढचा फोन येतो, बेळगाववरनं येऊया. कॉल करतात. या. मदन नाव आहे त्यांचं. मदनजी विचारा. मदनजी हॅलो आवाज हॅलो ऐकू येतं? हां, हॅलो बोला, प्रश्न विचारा. बोला. ऐकतोय आम्ही, तुम्ही बोलत हॅलो राहा. हां, बोला बोला, प्रश्न हॅलो विचारा. माझं वय जवळ 75 माझं वय आहे. ओके माझं वय 70 वर्ष वय आहे, 75 वय माझं. ओके. आता मला 6 म्हणजे फार होत 6 म्हणजे तुम्हाला काय, म्हणजे सेक्समध्ये कमजोरी आहे का, भावना होत नाही, काय बिलिंग बरं प्रॉब्लेम? पडले. काय काय प्रॉब्लेम आहे? मला हो. वाटतं ते थोडेसे सांगू दे, संकोचतात. सांगा. म्हणजे समजा कमजोरी आहे, शिथिलता आहे, किंवा तुम्हाला उत्साह येत नाही, बरोबर आहे? ठीक आहे, सांगूया. हा एक दुसरा प्रॉब्लेम असतो. हे सांगतो, महत्त्वाचं मी सर्वांना सांगणं आहे की तुम्ही थंडी आला, ताप आला, डोकं दुखलं असं लाजता का, विचारता का? नाही. खरंच नाही. सांगूया. कारण हे बघा, सध्याच्या कंडिशनमध्ये मी परत नेहमी सांगतो, एक आपलं विधवाक्य आहे की आपल्या ह्या ॲक्टिव्हिटीला वय नाही, त्याला घड्याळ नाही, त्याला एक्सपायरी नाही, पण एक आपली चौकट आहे, कल्चरल मर्यादा आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. कदाचित तुम्हाला वाटेल हे 75 इयर ओल्ड आहे, नाही कशाला पाहिजे, ह्यांना गरज काय, असं अजिबात नसतं. शॉर्ट पण जेवण लागतं, ऑक्सिजन लागतो, सगळं काही लागतं ना. त्या टाईपमध्ये आपला अवयव हा आपल्या बॉडीचं रिप्रेझेंटेशन करतो. त्याला जो सप्लाय होत असतो ब्लडचा, त्याला जो ऑक्सिजन मिळत असतो, त्याची हेल्थ जर नॉर्मल असेल तर हृदयाची हेल्थ नॉर्मल असते, ब्रेनची हेल्थ नॉर्मल असते, लिव्हरची हेल्थ नॉर्मल असते. आणि त्यामध्येच प्रवाह व्हायला, ऑक्सिजन आला, ताठरता आली, त्यामुळे तुमचं प्रोस्टेट ग्रंथी आहे त्याचे आजार, प्रोस्टेटच्या कॅन्सरचे आजार, किंवा बरेचसे आजारापासून तुम्ही दूर राहता. म्हणून हे सर्वांना सांगतो. तुम्ही हा प्रश्न विचारला, अति सुंदर प्रश्न. वय वाढल्यानुसार प्रत्येकाला या फेजमधून जावं लागतं, आजार म्हणून नाही, पण आपली हेल्थ चांगली राहण्यासाठी, शेवटपर्यंत आपण ॲक्टिव्ह राहण्यासाठी, तुमचा प्रवाह तुमच्या ऑर्गनचा चालू ठेवण्यासाठी तुम्हाला सेक्सॉलॉजिस्टकडनं ट्रीटमेंट घ्यायची असते. पण हे कन्सेप्ट मला वाटतं बऱ्याच जणांचे क्लिअर झाले असतील. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक आहे की काही पुरुषांना जसं वय वाढतं तसं कमजोरीची समस्या तर बरोबर आहे. येतेच, हां. मात्र काही पुरुषांना लठ्ठपणा, ओबेसिटी सुद्धा असतं. राईट. तर अशात आपण सेक्स ट्रीटमेंट देऊ शकतो का? कारण नक्कीच, लठ्ठपणा म्हटल्यावर नक्कीच. इतर आजारही आले त्याच्याशी आले. संबंधित आलेच. आणि ओबेसिटी सोबत हा एकटा येत नाही. ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि बरेच आजार घेऊन येतो. इन्फर्टिलिटी सुद्धा. खरं आहे, सांगूया. खरं आहे. हे बघा, आता सध्या तुम्ही जर पाहत असाल की लाईफस्टाईल काय आहे, स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आहे, जंक फूड तुम्ही खाताय, तुम्ही एक्झरसाईज करत नाही, तुमचं स्लीप सायकल डिस्टर्ब झालेलं आहे, हार्मोन्स डिस्टर्ब झालेले आहेत, त्यामुळं ओबेसिटी, लठ्ठपणा आलेले आहे. लठ्ठपणामुळे काय होतं, फॅट वाढलं की तुमच्या इस्ट्रोजनच्या मात्रा वाढायला लागतात, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी होतात, लॉस ऑफ लिबिडो, इच्छा होत नाही, लिंगाकडे प्रवाह जात नाही. दुसरी गोष्ट, प्युबिक फॅट, म्हणजे आपल्या लिंगाजवळचं फॅट वाढल्यामुळं तो भाग आकुंचन पावला जातो. म्हणून बऱ्याचदा तो बाहेर देखील येत नाही. इव्हन काही जणांना युरिनेशनसाठी सुद्धा त्यामुळे डिफिकल्ट जास्त असतं. आणखी एक अभ्यास झालेला आहे, ग्रोइन रिजन म्हणजे मांडीच्या ठिकाणचा भाग आणि स्क्रोटमजवळचं फॅट जर वाढलं, त्या ठिकाणी जे टेस्टिसचं टेम्परेचर आहे, ही शरीराच्या बाहेर का ठेवलेली आहे, 60 डिग्री सेल्सिअस हे कमी असावं,
फॅट वाढल्यानंतर ते टेम्परेचर परत जास्त होतं, मग तुम्हाला टेस्टोस्टेरॉन बनत नाही, इन्फर्टिलिटी येते, तुम्हाला कमजोरी येते. अशा केसमध्ये तुम्ही ॲक्सेप्ट करा की ओबेसिटी कमी करणं आवश्यक असतं. मी असे कपल पाहिलेच नाही आजी की तुम्ही 1-2 वर्ष अनकॉन्झ्युमेटेड मॅरेजेस राहता, कोणाला दाखवत नाही, ॲक्सेप्ट करत नाही की मला प्रॉब्लेम आहे. म्हणून याला फॅट कमी करणे, वेगवेगळ्या प्रकारचे ओरल मेडिकेशन्स आहेत, गरज पडल्यास पी शॉट थेरपी किंवा इम्प्लांट देखील करू शकतो. त्यामुळं या लठ्ठपणाला घाबरायचं नाही, काळजी करायची गरज नाही. नक्कीच. आता वेळ झाली आपला विनर कोण आहे ते सांगण्याची. अच्छा, नक्कीच विनर सांगूया. सांगा. मागच्या वेळेसचे संदीप दौंडकर पुण्याचे, आपल्या मागच्या वेळेसचे विजेते, आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, अतिशय आनंद व्यक्त केला. त्यांना खूप दिवसापासून भेटायचं होतं. ते म्हणे की सर, मी तुमचा शो खूप वर्षापासून पाहतो, पण मला संधी मिळत नव्हती याची. त्यांचं परत मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि अशाच पद्धतीने सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढा, तुम्ही मिक्स करून द्या. कारण काय सर्वजण म्हणतायत की आमची चिठ्ठी येत नाही. आता मी म्हणते मॅडमच्या हातात आहे, माझ्या हातात नाही. ठीक आहे, चालेल. आता ही आली आहे कोणाची आहे बघूया. पाहूया आपण. राजू वाल्मिक कुलावा, म्हणजे मुंबईतलीच आहे. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर या ठिकाणी कमजोरीसोबत ब्लड प्रेशर आणि डायबिटीज दोन्ही सोबत असेल तर कमजोरीची ट्रीटमेंट घेता येते का? कारण काही जण तर एवढं घाबरतात, राहू द्या बाबा ते बाजूला आपली लैंगिकता, कारण मला जर काही झालं, अटॅक आला, काही झालं ह्या BP डायबिटीसमुळं. मित्रांनो, असं अजिबात नसतं. सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट आणि रॉजिस्टांना जर भेटले, अतिशय चांगल्या प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत, ओरल मेडिकेशन्स आहेत, लोकल ॲप्लिकंट मेडिकेशन्स आहेत. गरज पडल्यास पी शॉट थेरपी किंवा इम्प्लांट देखील आपण करू शकतो. अतिशय सुंदर उत्तर. आणि असं सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर जसं आत्ता आपण डिस्कस केलं ह्या पूर्ण शोमध्ये, जर कमजोरीसोबत मला लठ्ठपणा किंवा ओबेसिटी असेल तर काय करायला पाहिजे, उत्तर द्यायचं तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत. डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा, टेक्स्ट करा, किंवा आमची टीम अवेलेबल असते, त्या टीमला देखील तुम्ही सांगू शकता. आणि परत यामध्ये सहभागी होऊन उत्तर देऊन तुम्हीही बक्षीस जिंकू शकता. आणि परत महत्त्वाचं, मी आपल्या भगिनीचं मनापासून अतिशय अभिनंदन करतो, कारण आपल्या समोर येऊन स्वतःची जी व्यथा आहे, जसं आपण हे डिस्कस पाहिलं होतं की ढिलेपणा, लूजपणा ही कोणाची चूक नसते. प्रत्येक व्यक्तीला यातनं जायचं, स्त्री असो पुरुष असो, याला अतिशय चांगला उपाय असतो. म्हणून तज्ज्ञांना भेटा, ट्रीटमेंट घ्या आणि नक्कीच तुमचं जीवन सुखी आणि आनंदी जगा. बाकी स्नेहाजी तुम्ही सांगू शकता. नक्कीच. आणि प्रत्येकाचं लैंगिक आयुष्य आणि पर्यायाने पुढचं आयुष्य, प्रत्येकाचं सहचर्य हे व्यवस्थित व्हावं, चांगलं व्हावं, हीच आमची इच्छा आहे. आणि तुमच्या काही लैंगिक समस्या असतील तर त्याबद्दलही तुम्ही व्यक्त व्हावं. आणि त्यासाठी आमचा मंच आहे, तुमच्या समस्यांवर उपचार आहे. डॉक्टर त्यासाठी इथे आहेतच. डॉक्टर, तुम्ही इथे आहात, इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. आता वेळ झाली आपल्या प्रेक्षकांचा निरोप घेण्यासाठी. खूप प्रश्न होते, मात्र पुढच्या वेळी आपण आणखी प्रश्न घेऊया, आणखी विषयाचा विस्तार वाढवायचा प्रयत्न करूया. त्यामुळे आता तुमचा निरोप घेतोय, मात्र पुढच्या शुक्रवारी आम्ही नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार. अरे ऋषी, आज शाळेत नाही गेलास? 3 महिन्यांपासून फी नाही भरता आली म्हणून शाळेतून काढून टाकलं. तुमच्यानंतर तुमच्या मुलांची स्वप्ने न तुटूत आजच घ्या पॉलिसी बाजारवर 2 कोटींचं टर्म लाईफ इन्शुरन्स. महिन्याला फक्त 690 रुपयांपासून सुरू. हे डोकेदुखी कळू मी नाही देणार, ही डोकेदुखी सतविणार कोणा, कळू मी नाही देणार. डोकेदुखी लपवू नका, मिटवून टाका. न्यू सॅरिडॉन, हिचा ट्रिपल ऍक्शन फॉर्म्युला काम सुरू करतो फक्त 5 मिनिटात. फक्त एक सॅरिडॉन. ब्रशिंग नंतर माउथवॉश कशासाठी? दातांच्या संपूर्ण प्रोटेक्शनसाठी. नवीन सेन्सोडाइन माउथवॉश दातांच्या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये जाऊन देते सेन्सिटिव्हिटी प्रोटेक्शन, इनॅमल प्रोटेक्शन, कॅव्हिटी प्रोटेक्शन आणि लास्टिंग फ्रेशनेस सुद्धा. एक माउथवॉश 4 बेनिफिट्स. इट रिअली वर्क्स. वजन वाढवण्याचे सल्ले ऐकू कुणाकुणाचे सल्ले. स्ट्रेस कमी घ्या. सगळं केलं, आता नो सल्ले, फक्त एक्सपर्ट वापरा. एंड्योरा मास्क हे 6 आठवड्यात वजन वाढवायला सुरुवात करते. वजन वाढवण्याचा एक्सपर्ट. तुरीची डाळ आहे ना? ही चण्याची डाळ आहे. अरे काही असू दे, बनली तर भारताच्या नंबर 1 क्वालिटी ऑइल जेमिनीमध्येच ना. तूर आणि चण्यातला फरक न समजणाऱ्यांनाही माहितीये, जेमिनीचं आहे भारताचं नंबर 1 क्वालिटी ऑइल, जे बनवी रोजचं जेवण हेल्दी. डोंट कॉम्प्रोमाइज, वापरा फक्त जेमिनी सनफ्लॉवर ऑइल. कॉन्स्टिपेशननी हैराण, जिंका कॉन्स्टिपेशनशी फाईट. झंडू नित्यम घ्या रहा, दिवसभर लाईट. ऑफ कोर्स घ्या अजून एक बाईट. झंडू नित्यम घ्या रहा, दिवसभर
जंडू नित्यम करे एका शॉट मध्ये पोटचा नाही होणार कॉन्स्टिपेशन नी पोट टाईट. संपली कॉन्स्टिपेशनची फाईट. आता रहा दिवसभर लाईट. सॅलरी आहे पण सॅलरी स्लिप नाही. पण ह्यांच्याप्रमाणे आहे हेतू चांगला. लोन साठी या बोलूया आपण. पिरामल फायनान्स. बोरो प्लस ची जादू दे कुटुंबाला आनंद. फक्त 10 रुपयांमध्ये करते ड्राय स्किनला मॉइश्चराइज आणि नाईट क्रीम जे दे ग्लोईंग स्किन. बोरो प्लस चा पॉकेट पॅक वगैरे. नमस्कार. या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात महत्त्वाच्या राजकीय बातमीनं. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे. रविवारी म्हणजेच 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 15 डिसेंबरला नागपुरात दुपारी 4 वाजता हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. 16 डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी 15 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची माहिती मिळते आहे. महायुती सरकारच्या विस्तारानंतर काही अपवाद वगळता आधीच्या सरकारमधील खाती त्या पक्षांकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.